मी जेव्हा गंगासागर ते गोमुख चालायला सुरुवात केली तेव्हा आधी सायकलला गेलेली होते, तिथे माझा पाय फ्रॅक्चर झाला होता. आधीची जी यात्रा होती. सायकलला आधी ओके, गेले ओके, होते. हां. तिथे माझा पाय फ्रॅक्चर झाला. 3 जानेवारीला माझा पाय फ्रॅक्चर झाला हां. आणि 10 जानेवारीला आम्ही गंगासागरला गेलो. तिथून आमची गंगासागर गोमुख पदयात्रा होती. तर शिरीनला मी म्हटलं, ती म्हणली अगं तू पदयात्रेला येणार आणि हे काय करून ठेवलं. म्हटलं आता मी काय करू, माझा फ्रॅक्चर झाला पाय. तर नाही नाही म्हणे, तरी तू आमच्याबरोबर म्हणजे येणारच फ्रॅक्चर आहेस. सकट तुम्ही गेलेला? प्लास्टर, कुबड्या आणि अरे बापरे. आपले कमोड, खुर्ची असं माझं सामान होतं. मी जेव्हा एअरपोर्टवर कलकत्त्याला गेले तेव्हा. शपथ, हां. आणि तसं काठी घेऊन हे करून आम्ही, आणि तिथे पहिलंच कलकत्त्याला आमचं युनिव्हर्सिटीतच कॉलेजमध्ये कुठेतरी आमचं जे पहिलं व्याख्यान झालं त्याच्यात मी कुबड्या घेऊनच स्टेजवर गेले आणि तिथे बसून मी बोलले सगळ्यांशी. तर म्हणे काय सिन्सिरिटी आहे म्हणे. खरी गोष्ट आहे. कमोड घेऊन पहिले. आणि मला काय वाटलं की आठवडाभरात जाईल. शिरीन म्हणली नाही, प्लास्टर आहे म्हणजे त्याला 5 आठवडे लागतात, त्यामुळे तुला 5 आठवडे आता आमच्याबरोबर असंच यावं लागेल. मग आम्ही बसमधून जायचो. तर ते बाकीचे लोक पदयात्रा त्यांची 10-10 किलोमीटरची आणि मी बसमध्ये. मग मी बसमधून त्यांच्या आधीच पोचायची. मग मी चक्क प्लॅटफॉर्म रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसायची आणि टाईमपास म्हणून मी एक माझी क्रॉसस्टिचची साडी भरायला नेली होती. ती साडी मी तिथे भरत भरत बसायची ते सगळे लोक येईपर्यंत आणि मग आम्ही जायचो. असं 5 आठवडे झाले. मग 6व्या आठवड्यामध्ये मला चालता यायला लागलं आणि मग तिथून पुढे साधारण तिथून पुढे मला वाटतं हा पहिला महिना गेला आणि आम्ही 100 दिवस गेलेलो होतो. तर 100 दिवस होतं गंगासागर ते गोमुख. तर तिथून पुढे आम्ही मस्त चालत चालत गेलो. आमची गंगासागर ते गोमुख फार सुंदर झाली आणि खरंच उत्तर प्रदेशात इतकं हे आहे सगळं अशिक्षितपणा आणि सगळं बेकार आहे. म्हणजे मला आजसुद्धा बदायूं आहे उत्तर प्रदेशात एक, त्या बदायूला आम्ही जायचो, कुठेतरी थांबायचो. तर ते म्हणजे चर ह्याचा नंबर 2 साठीचा बरोबर. ते होतंच. आणि तिथे बदायूला आम्ही असं जेवाय खायचं म्हणून तिथे जे गेलो, आतमध्ये भाताचं मोठं पातेलं होतं आम्हाला जे जेवायला द्यायचं ते झाकण काढलं तर ते सगळं माशांनी भरलं होतं. काळं म्हणजे भात पांढरा दिसतच नव्हता, सगळा काळा. मी त्या दिवशी जेवलेच नाही बाबा. असं आम्ही गंगासागर ते गोमुख. पण तिथे खूप आम्ही किती बरं 80 हेल्थ कॅम्प्स घेतले. अरे वा. छोट्या छोट्या गावांमध्ये. आणि तिथे छोट्या गावातल्या म्हणजे त्यांना जे खायला द्यायचे आणि पैसे द्यायचे म्हणून त्या बायका यायच्या आणि सांगते ना, एक मूल पोटात, दुसरं मांडीवर, तिसरं शेजारी, 4 मुलं प्रत्येक बाईला. आणि त्या म्हणायच्या आम्हाला, म्हणजे MC कधी आलेलीच नाही, कायम चालूच आपलं सगळं त्यांचं असायचं. असं उत्तर प्रदेश खूप बेकार आहे बाबा. मग त्यातनं गंगासागरपर्यंत गेलो आणि गंगासागर ते गोमुख पुढचं तर खूपच सुंदर आहे. म्हणजे असं हिमालय दिसतो आणि असं खूप मजा आली.